खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमचं सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सोबत करते जावं असं. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं. एक जवान जब देश सेवा पर निकलता है तब उसके दिल में दर्द, आँखों में आंसू और देश प्रेम भरा हुआ होता है। जाने से पहले वो अपने माँ के चरणों में झुक जाता है। तब माँ के आँखों से आंसू झलक कर उसके सिर पर गिर जाते हैं और उसको वो महसूस करता है, उड़ता है और माँ को चिपक जाता है और माँ के मुंह से सिर्फ एक ही लफ्ज़ निकलता है, बेटा लौट कर जरूर आना, बेटा लौट कर जरूर आना। तब हमारे इस देश का सपूत जवान कहता है, अंदर से इतना टूट गया हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, अंदर से इतना टूट गया हूँ कि छूने से बिखर जाऊंगा। माँ मैं लौट कर जरूर आऊँगा, माँ मैं लौट कर जरूर आऊँगा। तिरंगा लहरा कर आऊँगा या तिरंगे में लिपट कर आऊँगा, माँ मैं लौट के जरूर आऊँगा, माँ मैं लौट के जरूर आऊँगा। एक जवान जाते हुए भी कहता है, छोड़ेंगे नहीं उनको हम जिसने वतन की और कभी आँख उठा कर देखी। वतन है हमारा, रहेगा हमारा, जाने न देंगे इसकी शान कभी, जाने न देंगे इसकी शान कभी। 22 एप्रिलच्या दिवशी पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली। या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाब समोर आली। त्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला। दरम्यान पाकिस्तानला काय उत्तर देणार, भारत काय उत्तर देणार याची चर्चा सुरू असतानाच 6 आणि 7 मेच्या रात्री भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं। पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। यानंतर जवानांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रातल्या पाचोरा या ठिकाणी लग्नाच्या सुट्टीवर आलेला जवान मनोज पाटील लग्नाच्या बोहल्यावरून उतरून थेट सीमारेषेवर रवाना झाला आहे। त्याच्या पत्नीने माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवल्याचं म्हटलेलं आहे। लग्न हा माणसाच्या आयुष्याला वळण देणारा सोहळा असतो। लग्नानंतर सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्न सगळेच पाहतात। असं स्वप्न भारतीय सैन्य दलात असलेल्या मनोज पाटीलने पाहिलं। मनोज पाटील हे मूळचे जळगावातल्या पाचोऱ्याचे। त्यांचं लग्नही झालं, ज्यानंतर सुट्टी रद्द होऊन नियुक्तीसाठी हजर व्हा असं सांगण्यात आलं। जवान मनोज पाटील यांचं 5 मे रोजी लग्न झाले आणि 8 मे रोजी त्यांना देश सेवेसाठी तातडीने हजर व्हा असा कॉल आला। देश सेवा करण्यासाठी मनोज पाटील हे नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले। मनोज आणि यामिनी यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला। त्यानंतर पुढच्या 3 दिवसात मनोज हे नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले। ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवत आहे असं त्यांच्या पत्नी यामिनी यांनी म्हटलेलं आहे। अरे धन्य अशा लेकी ज्या भारत मातेच्या पोटी जन्माला आल्या। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू, आईच्या डोळ्यात अश्रू, वडिलांच्या डोळ्यात अश्रू, मित्रांच्या, भावांच्या, चुलत्याच्या, चुलतीच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू। आणि आमचा हा जवान जन्म दिलेल्या आईला सोडून या भारत मातेच्या रक्षणासाठी निघालेला आहे। मेहंदी सुकलेली नाही, हळद लागलेली आहे आणि आमचा हा जवान आता त्याच मेहंदी लागलेल्या हातात रायफल घेऊन दुश्मनांशी लढणार आहे। पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत मनोज पाटील यांचं घर आहे। तिथूनच ते रवाना झाले। त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मनोज पाटील हे सैनिक आमच्या गावाची शान आहे, आमचा सैनिक एक नव्हे तर 10 पाकिस्तानांचा खात्मा करून विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील मनोज यांचा सत्कार केला। पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांना देशाच्या सीमेवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊसह
मिस्टरांचे अश्रू अनावर झाले होते. मनोज पाटील यांनी त्यांची पत्नी यामिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देश सेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी ते रवाना झाले आहेत. पाचोरा वासियांनी मनोज पाटील यांचं अभिनंदन कौतुक केलं. तसेच पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मनोज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या शहरामध्ये मनोज पाटील सारखा जवान जन्माला आला, जो या भारत मातेचं रक्षण करत आहे आणि रक्षणासाठी तो आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार न करता देशसेवेचं कर्तव्य बजावण्यासाठी तो आज निघालेला आहे. खरं तर मनोज पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी ताईंचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी, सुट्टी रद्द करून जवान कर्तव्यावर रुजू. नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज याचं लग्न ठरलं. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आलेले. पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपतो नाही तोच मनोज यास कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावून आलं. एखादा जवान ज्यावेळेस सुट्टी घेऊन आपल्या गावाकडे येत असतो आणि ज्यावेळेस तो प्रवास करत असतो त्यावेळेस विचार करा तो कोणकोणती स्वप्न रंगवत असेल. आणि या ठिकाणी आल्यानंतर क्षणार्धात साऱ्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि लगेच प्रथम कर्तव्य देश सेवेसाठी त्याला निघावं लागतं. विचार करा यावेळेस त्या माऊलीची, त्या आईची काय अवस्था होत असेल. तिच्या मनामध्ये तिच्या भावनांशी कशा प्रकारे ती मेळ घालत असेल. विचार करा तो जवान जो सुट्टीवरती आलेला आहे, ज्याने वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहिलेली असतात, त्या जवानांच्या मनामध्ये त्याच्या भावना कशा प्रकारे तयार होत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती पत्नी इतक्या दिवसानंतर आपला पती घरी येतोय, काय काय करायचं काय नाही करायचं सगळी स्वप्न तिनं रंगवलेली असतात. आणि ज्या वेळेस अशा प्रकारे त्याला लगेच परत जावं लागतं त्यावेळेस तिच्या मनाची, भावनांची काय अवस्था होत असेल. आमचा हिमालय दरवर्षी बर्फाने रंगत असतो, पण ज्या वेळेस अशा प्रकारे युद्ध होतात त्यावेळेस या भारत मातेचे सपूत जे असतात त्यांच्या रक्ताने तो कधी कधी लाल सुद्धा होत असतो. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. जवान मनोज पाटील यांचे वडील बघा, मनोज पाटील निघाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती. माझा अभिमान आहे देशावरती. माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय. काय झालं? एवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे. मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना. आमच्या त्याला शुभेच्छा आहेत. काय वाटतंय तुम्हाला? एकदम छाती चौडी झाली माझी. मला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती.
तरी मी त्यांना सपोर्ट करते, जावं असं. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं. धन्य ते वडील, धन्य ती माता ज्यांनी अशा सपूताला जन्म दिला, आणि धन्य ती पत्नी जिनं आपल्या पतीला पाठवत असताना म्हणते की माझं कुंकू मी ऑपरेशन सिंदूर साठी पाठवलं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये परत कधी कोण्या मायलेकीचं कुंकू पुसलं जाऊ नये, म्हणून माझा पती लढण्यासाठी आणि त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मी आज पाठवलेला आहे. आपण कोणत्याही ठिकाणी असाल, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जर जवान दिसला तर मनापासून एक सल्यूट मात्र या जवानाला मारा आणि जय हिंद ही जोरदार घोषणा त्याच्या समोर द्या. त्याची ही छाती चवडी झाली पाहिजेत आणि त्याला अभिमान वाटेल आमच्या भारत मातेच्या लोकांविषयी की सारा भारत देश माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचं रक्षण करण्याची जिम्मेदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. जो शत्रू सारखं आम्हाला डंक मारण्याचा प्रयत्न करत आहे त्याची नांगी आता ठेचून काढायची वेळ आलेली आहे. त्यामुळं सर्व देशवासी आणि सर्व जवान एकवटून आता या पाकिस्तानला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि जाता त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन, गंगा से मिलने बेचैन झेलम का किनारा है, अरे गंगा से मिलने बेचैन झेलम का किनारा है, मत मांगो कश्मीर दुश्मनों, पूरा पाकिस्तान हमारा है, पूरा पाकिस्तान हमारा है. हे पाकिस्तानियों, हम तुम्हें शराफत सिखलाएंगे, हमारे देश की ताकत तुम्हें दिखलाएंगे. अरे जरूरत पड़ी तो पाकिस्तान में भी तिरंगा लहराएंगे, पाकिस्तान में भी तिरंगा लहराएंगे. जय हिंद, जय भारत, जय जवान. पाचोरचे काँग्रेस अध्यक्ष यांनी जवान मनोज पाटील यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली ती आता आपण शेवटी पाहूया. म्हणजे कॉलिंग आला. कॉलिंगनंतर आमचा मित्र जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील, हा जवान जो होता हा सैन्यामध्ये त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर त्याची हळदी भेटली नाही, मग मेही नाही त्यासाठी कॉल त्यावेळेला तो हा विचार न करतो आज लगेच गेला आहे. हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे. महाराष्ट्राला की ज्या माणसाला सोबत म्हणजे आई वडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आई वडिलांना, सगळ्यांनी त्याला बाय केलं की तुझा, आणि त्याला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघाला आहे. हे एक वाईट ते म्हणजे कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातोय, ह्या सगळ्यात मोठा दोन्ही. पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि याच्या सेवेसाठी तो गेलेला आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे, कारण युद्ध हे देशाला परवडणारा विषयच नाही आहे. म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा, याच आम्ही परमेश्वराला प्रार्थना केलेल्या आहेत आणि तो दीर्घ